भवरोग संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसू न शके पाप जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्म विठाला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठला तुटे भवरोग संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी शिवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग शिवेकरता उच्चारलेला आहे। या अभंगामध्ये विश्वसंत तुकोबाराय यावत विश्वामध्ये नरदेहाला आलेल्या जीवांना भवरोग तुटण्याकरता संचित कर्म क्रियामान कर्म प्रारब्ध कर्म तुटण्याकरता जन्म मरणाच्या निवृत्ती करता पाप निवृत्ती करता त्रिविध ताप घालवण्याकरता आणि माया निवृत्ती करता एक पवित्र आणि प्रभावी साधन सांगतात ते भगवंताचं नाम या अभंगामध्ये विठाला पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दानी कधी विस्तार त्यांच्या कृपा दानी कधी विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विधंजाधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवो सिद्धासी आपुलिया विढाला विढाला शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार म्हणजे असा आजची ही कीर्तन सेवा काय निमित्ताने आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे तरी सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की ज्या मातोश्रींचं आपण प्रथम पुण्यस्मरण करतोय त्या वैकुंठवासी जनाबाई भीमाजी आव्हाड त्या मातोश्रींना जाऊन आपल्यातून 1 वर्ष पूर्ण झालं म्हणून प्रथम श्राद्धाच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण उपस्थित असलेले सर्व आप्तेष्ट नातेवाईक ग्रामस्थ भजनी मंडळी पंचकृषीतून येणारी सर्व परमार्थप्रेमी मंडळी त्यांची सर्व नातेवाईक मंडळी सर्वांच्या उपस्थितीत उपस्थित सर्व आपल्याच तालुक्यातली सगळी दिग्गज गुणीजन महाराज मंडळी एक एकाहुनी बळीरे असा सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेला हा 1 दिवसीय प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे। आजची ही कीर्तन सेवा आपणा सर्वांच्या वतीने अर्थात दत्तभाऊनी अर्थात चेअरमनने ती माझ्यापर्यंत दिलेली सेवा आहे म्हणून इथपर्यंत सेवेचा एक योगायोग ज्या मातोश्रींचं आपण पुण्यस्मरण करतोय
त्यांच्या पश्चात पाठीमागं त्यांचा जो परिवार आहे, 2 मुलं आहेत, बाळासाहेब आणि भाऊ आणि 1 मुलगी सरूबाई. अर्थात हा त्या मातोश्रींच्या पश्चात पाठीमागं असलेला परिवार, नातू नाती असा मोठा परिवार आहे. ज्या मातोश्रींनी आयुष्यभर या कुटुंबाकरता दिलेलं योगदान, कुटुंबाकरता घेतलेलं श्रम अर्थात कष्ट, सतसत विवेक बुद्धीने जीवन जगत स्वतःच्या वाटेला आलेलं कर्म त्या मातोश्रींनी बिनचूक करत 1 वर्षापूर्वी यहलोकीची यात्रा संपवली. त्यांनी जावं लागतं हा मृत्यूलोकातला नेमेदंडक आहे, आलेला कोणी असो. सृष्टी उत्पत्तीमध्ये जे निर्माण होतं त्याचा नाश होतो, ज्याचा नाश होतो ते पुन्हा निर्माण होतं. हे विश्वातलं फिरतं चक्र आहे. जन्माला आला म्हणजे मृत्यू अटळ आहे. खाटेवर आला म्हणजे त्याला ताटीवर जावं लागतं. किंवा ज्ञानोबराय म्हणतात, उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. उपस्थ त्याचा नाश होतो, ज्याचा नाश होतो ते पुन्हा निर्माण होतो. जन्म आहे म्हणजे मृत्यू अटळ आहे आणि जावं लागतं हा इथला नेम आहे, आलेला कोणी असो. मला सांगा, या भूमीला नावच आहे. कोणती भूमी म्हणतात याला? मृत्यूलोक म्हणतात. का याला मृत्यूलोक म्हणतात बरं? इथे आलेल्या प्रत्येकाला मृत्यू असतो, शंका नाही. तो आलेला कोणी असो, एक नाही उरो आले अवतार, इरते पामर शिव किती, इरते पामर शिव किती, येथे नाही उरो आले अवतार, इरते पामर जीव किती, येथे पामर जीव किती. महाराज म्हणतात, इथं नाही ओरो आले अवतार. अवतारिक पुरुषांना सुद्धा इथं राहता आलं, कार्य संपलं की जावं लागलं. मग तुम्ही आम्ही तर सामान्य जीव आहेत. तुकोबाराय म्हणतात, इरते पामर जीव किती. आपण तर जीव आहेत, आपल्याला तर जावंच लागेल. त्याच्याबद्दल काही शंका घ्यायचं कारण नाही. कारण आतापर्यंत जे जे आले आपले पूर्वज मुकुंदा, जे जे आपले पूर्वज होते आपल्या अगोदर, ते थांबलेत का कोणी? आता मेला पंग मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू बलतो तोय तैसा झाला, देखत देखत ना तू बलतो तोय तैसा झाला. आता मेला पंग मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू बलतो तोय तैसा झाला, देखत देखत ना तू बलतो तोय तैसा झाला. बघा, एवढे गेले सगळे. कोण कोण? आज मेला पंग मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पंतू तोही पैसा झाला. हे सगळे गेलेत भाऊसाहेब, कोणी थांबलेलं नाही. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्र 88 33 कोटी देवता मर गए पडे काल की फाशी. किंवा त्याही पेक्षा महाराज बोलले, पीर मरे, पैगंबर मरे, मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए हकीम रोगी. याच्यातलं कोणी थांबलं नाही. पीर गेला, पैगंबर गेला, जपी गेले, तपी गेले, ऋषी गेले, मुनी गेले, युगी गेले. तसं आपण सुद्धा एक दिवस तुम्ही म्हणतात, पण मागच्या गाड्यांची काही इच्छा दिसत नाही जायची. पण आपण सुद्धा एक दिवस जाणार आहेत. कारण जायचंय, प्रत्येकाला जावं लागतं. पण प्रत्येकाचा एक समज असतो, प्रत्येकाचा एक भ्रम असतो. कोणता? जायचं हे निर्विवाद सत्य, जायचंय, पण आपल्याला जायला अजून असा एक समज असतो. दिल्ली तो बहुत दूर आहे, पण वार 7 आहेत, 8वा वार नाही. 7 वारापैकी आपणही कोण्यातरी एका वारी जाणार आहेत.
पण तुकोबराय म्हटले स्मरण ते त्याचे त्याचे नाही स्मरण ते त्याचे त्याचे नाहे स्मरण ते त्याचे त्याचे नाहे स्मरण ते त्याचे जन तरी देखे गुंतले प्रपंचे 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 त्याचे त्याचे नाही स्मरण ते त्याचे त्याचे नाही स्मरण ते त्याचे त्याचे नाही स्मरण ते त्याचे महाराज म्हणतात स्मरण ते त्याचे त्याचे नाही जायचं हे नक्की आहे, पण कधी जायचंय स्मरण नाही. बघा मग आलोय कुठून याचंही स्मरण नाही, इथं आल्यानंतर करायचंय काय स्मरण नाही, जायचंय कुठे स्मरण नाही. त्या शुद्ध ब्रह्मचैतन्याचा आणि आपला काही अनन्य संबंध आहे याचंही ज्याला स्मरण राहिलं नाही अशाच जीवाला मायबाप संताला शास्त्राला उपदेश करण्याची वारंवार वेळ पडली. विढाला करता सांगतोय जायचंय प्रत्येकाला आपल्याला. तसं त्या मातोश्रींना जाऊन आपल्यातून 1 वर्ष पूर्ण झालं म्हणून प्रथम श्राद्धाच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं त्या परिवाराने आयोजन केलं का आपण मातृऋणातून आपल्या उतराई होण्याकरता आजच्या मितीला हे कर्म करतायत. आई असेल वडील असतील अर्थात त्या ऋणातून उतराई होण्याकरता हे मागील मंडळीने कर्म करायचं असतं. मग आजच्या मितीला केलेलं ज्ञानदान असेल अन्नदान असेल वस्त्रदान द्रव्यदान जे जे पुण्यकर्म आपण आज करतो हे कर्म मागील मंडळीने करायचंय, पण केलेल्या कर्माचं पुण्य त्या पितरांना प्राप्त व्हावं या उद्देशाने करण्याची आपल्यात ही परंपरा अर्थात पद्धती आहे. विढाला आणि त्या निमित्ताने उच्चारलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. ऐका या अभंगाची प्रस्तावना अशी आहे. या अभंगामध्ये महाराज नरदेहाला आलेल्या जीवांना भवरोग तुटण्याकरता 1, संचित कर्म प्रारब्ध कर्म तुटण्याकरता 2, जन्म मरणाच्या निवृत्ती करता 3, पाप निवृत्ती करता 4, त्रिविध ताप घालवण्याकरता 5 आणि माया निवृत्ती करता 6. या 6 कारणास्तव तुकोबाराय एकच प्रभावी आणि पवित्र साधन सांगतात ते ऐसे विठोबाचे नाम कैसे. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे कैसे विठोबाचे नाम वसू न शके ऐसे विठोबाचे जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे उच्चारिता खंडे ऐसे विठोबाचे हा संचित क्रियामान भोग ऐसे आणि तुटे भवरोग ऐसे विठोबाचे नाम. विढाला भवरोग तुटण्याकरता उद्धाराकरता मुक्त होण्याकरता जन्म मरणाच्या निवृत्ती करता महाराज एक पवित्र आणि प्रभावी साधन सांगतात. ऐका. तसं जीव म्हटलं की साधना प्रत्येक जण करतोच, करत नाही असं नाही. जीव म्हटलं की प्रत्येक जण साधना करतो कुठली ना कुठली तरी. फरक एवढाच आहे, एखादा अंधश्रद्धेने भक्ती करतो, एखादा डोळ श्रद्धेने भक्ती करतो, कोण कोणत्या देवाची भक्ती करतो तर कोण कोणत्या देवाची भक्ती करतो, पण तो भक्ती करत नाही अथवा त्याची कोण्या देवावर श्रद्धा नाही असा जगात माणूस सापडत नाही. बघा नास्तिकातला नास्तिक जरी असला एरवी तो समाजात असताना म्हणत असतो मी देवाला मानत, मी देवाला मानत, नको नको ते बोलतो. पण एकटाच जर चाललेला असला ना कशावर हा आणि रस्त्याच्या कडाला सिंदूर लावलेला दगड जरी दिसला तरी ती चालता चालता गाडीचा एक हात सोडून
असं करतोच. म्हणजे तो मानत नाही असं नाही, त्याची श्रद्धा नाही असं नाही, फरक इतकाच आहे. तो अंधश्रद्धेने मानत असेल किंवा डोळश्रद्धेने मानत असेल. ज्ञानोबाराय म्हणतात, जगात असा एकही मनुष्य नाही, मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. प्रत्येकाची कुठे ना कुठेतरी श्रद्धा आहे, प्रत्येक जण कुठली ना कुठली तरी साधनाही करतो. पण कशा करता साधना करतो? जगाचा विचार सोडून द्या, मंडपात आहेत आपण, त्यांचा विचार करू. आता चला, आपण सुद्धा प्रत्येक जण या वारी करतो. वारी करतो ना, आळंदी पंढरीची, त्र्यंबकची, पैठणची वारी करतो, नामस्मरण करतो, नित्यनेम करतो, पूजापाठ करतो, ज्ञानेश्वरी गाथा वाचतो, श्रवण करतो, काही दान धर्म करतो, अन्नदान करतो. म्हणजे परमार्थातला आपण कुठलं ना कुठलं तरी कर्म करतो. कशा करता करतो? काहीतरी हेतू असतो ना आपला. वारी करायची, पारायण करायचंय, नित्यनेम करायचंय, नामस्मरण करायचंय, दान धर्म करायचंय, अन्नदान, सगळं जे जे आपण काही परमार्थातलं साधन करतो, कर्म करतो. म्हणजे प्रत्येकाचा त्याच्या पाठीमागं काहीतरी साधना करतो. म्हणजे साध्याची अपेक्षा आहेच ना. कशा करता आपण परमार्थातली साधना प्रत्येक जण करतोच ना. कशा करता? ठीक आहे, उद्धारा करता. काहीतरी बोलतो मी, काही केस करीत नाही, चुकलं तरी. उद्धारा करता आपण साधना करतो. ऐका, याचा अर्थ अजून झालेला नाही, हे त्याच्या सापेक्ष आहे. सुखाच्या प्राप्ती करता साधन करतो म्हटलं तर म्हणजे भोगतोय काय? दुःख. मुक्त होण्याकरता साधना करतोय म्हणजे आपण अजून बद्धच आहेत, हे त्याच्या सापेक्ष आहे. भगवत प्राप्ती करता साधना करतो म्हणजे झालेली, हे त्याच्या सापेक्ष आहे. ठीक आहे, उद्धारा करता साधना करतो. उद्धार होणं म्हणजे नेमकं काय? ऐका, ज्याला आपण मुक्ती म्हणतो, ज्याला मोक्ष म्हणतो, ज्याला वेदांत शास्त्रामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाची प्राप्ती म्हणतात, त्यालाच जीव शिवाचं ऐक्य म्हणतात. त्यालाच मुक्ती, त्यालाच मोक्ष, त्यालाच जीव शिवाचं ऐक्य, त्यालाच परमानंदाची प्राप्ती म्हणायचं, त्यालाच भगवत प्राप्ती म्हणायची, आणि त्यालाच उद्धार म्हणायचं. वेगळं शब्द वेगळे असते. आणि त्याला सुखही म्हणायचंय, चिरंतन सुख. त्यालाच कोणतं सुख म्हणायचंय? हा, बऱ्याच वेळेला कधी कधी माणसं ज्याच्या त्याच्या सोयीने म्हणतात, उद्धारा करता आपल्याला हे साधन करायचंय, देवाच्या प्राप्ती करता. कुणी म्हणतं जन्म मरणाची राहटी संपवण्याकरता, कुणी म्हणतं काय नाही महाराज, सुखाच्या प्राप्ती करताच हा चाललेला सगळा खटाटोपे. बरं ठीक आहे, मग सुखाच्या प्राप्ती करता जर जीव प्रयत्न करतो असं म्हटलं, नेमकं सुख म्हणजे काय? काय प्राप्त झालं म्हणजे सुख? कारण भौतिक विश्वामध्ये जीवाने केलेली सुखाची कल्पना वेगळी, संत अथवा शास्त्र सांगते ते शाश्वत सुख थोडंसं वेगळं आहे. जीवाने केलेली सुखाची कल्पना काय? सत्ता प्राप्त झाली म्हणजे आपण होणार कसे? आज होते ना संध्याकाळपर्यंत सुखी, बरोबर? ऐका, सत्ता मिळाली म्हणजे सुख, बरोबर. काहींचा समज आहे भरपूर संपत्ती मिळाली म्हणजे आपण होणार कसे? सुखी. काहीची कल्पना आहे आपल्याला झालं म्हणजे हो काय, हा संतती प्राप्त झाली म्हणजे. आणि काहींची अशी कल्पना आहे उपभोगाची उपकरणं सगळी मिळाली, प्राप्त झाली, उपभोगाची उपकरणं म्हणजे आपण होणार कसे? ही कल्पना आहे. सत्ता, संपत्ती, संतती आणि उपभोगाची उपकरणं सगळी मिळाली म्हणजे आपण होणार कसे? सुखी. ऐका, पण हे सगळं ज्याच्याकडे ना त्याला स्वतंत्र एकांतात भेटा आणि विचारा की तुम्ही आहात कसे? ऐका, आता सत्तेमुळे जर सुख प्राप्त होतं असं म्हणावं तर ग्रामपंचायतच्या सदस्यापासून मोदीपर्यंत कोणालाही भेटा तुम्ही आणि एवढंच म्हणा तुमच्याकडे आमका अमक पद आहे म्हणजे निश्चित तुम्ही असाल कसे? तर त्याचं लगेच उत्तर आहे सुख नाही. मग सत्तेने सुख आहे का? नाही. बरं, जे वर्षाला कोट्यावधी रुपये सरकारला भरतात टॅक्स म्हणून, म्हणजे त्यांचा बॅलन्स किती असेल ते समजून घ्या, मला सांगून वेळ नाही घालायचा त्याचा. जे वर्षाला कोट्यावधी रुपये सरकारला टॅक्स रूपामध्ये भरतात, एवढी संपत्ती आहे, त्याला जर जाऊन भेटले तुम्ही आणि असं जर म्हटले एवढी प्रॉपर्टी तुमची, एवढी तुमच्याकडे संपत्ती आहे म्हणजे तुम्ही निश्चित आहेत कसे? त्याचंही उत्तर आहे सुख. ऐका, आता ज्याला झालंच नाही
ते दगडाव दगड आपटीतय, झाडं पुंजितय, दारं पुंजितय, बारा लफडे करते. दुःखात आहे ना, कशामुळं झालं नाही म्हणून. मग ज्याला डझनभर झाले त्याला जाऊन भेट ना, की मला झालं नाही म्हणून आम्हाला दुःख आहे बाबा, पण तुला 10-12 एक सलग झालेत, म्हणजे तू निश्चित असेल. तो म्हणतो तुमच्यापेक्षा माझी बेकारी आहे का? म्हणजे संततीचा आणि सुखाचा संबंध, संपत्तीचा सुखाचा संबंध नाही, सत्तेचा सुखाचा संबंध नाही. आणि चौथा मुद्दा असा आहे, ज्याच्याकडे उपभोगाची उपकरणं सगळी उपलब्ध आहेत, त्याला जर सांगितलं की काय तुमच्याकडे भोग येतो, सगळे भोग आहेत तुमच्याकडं, काय तुम्हाला ऐश्वर्य दिलं, काय कमी आहे तुम्हाला? तो महाराज हे सगळे हो, वैभव सगळे माझ्याकडं, पण स्वास्थ्य का बरं? अहो महाराज, जेवायच्या अगोदर 2 खावा लागतात. काय? जेवायच्या अगोदर खायच्या 2, जेवल्यानंतर खायच्या 2, पचवाय करता. झोपायसाठी 1 खायची, पुन्हा उठावा टाइमशीर म्हणून 1 खायची. कुठं सुख आहे त्याला तरी? ऐका, आता हे सत्ता, संपत्ती, संतती आणि उपभोगाची उपकरणं हे नसावं आपल्याकडं, असं माझं बिलकुल दुमत. माझा मुद्दा लक्षात ठेवा. मला इतकं सांगायचंय, त्याचा आणि सुखाचा संबंध नाही. ते जीवन जगण्याकरता तुम्हाला त्याची गरज असेल. सत्ता, संपत्ती, संतती, सगळे भोग याची जीवन जगण्याकरता गरज आहे. माझा मुद्दा इतकाच आहे, सुखाचा आणि त्याचा वास्तवता संबंध नाही. का? सुख नावाची वस्तूच या त्रिभुवनात एकच वस्तू आहे, ती फक्त परमात्मा वस्तू आहे. दुसरी वस्तू सुख रूपाईसा तुझा कोण साधा, सुख रूपाईसा तुझा कोण साधा, सुख रूपाईसा तुझा कोण साधा, सुख रूपाईसा तुझा कोण साधा. माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो, सुख रूपाईसा तुझा कोण साधा, सुख रूपाईसा तुझा कोण साधा, सुख रूपाईसा तुझा कोण साधा, सुख रूपाईसा तुझा कोण. सुख नावाची वस्तूच या त्रिभुवनात एक आहे, ती परमात्मा वस्तू. सुखरूप ऐसा तुझा माझ्या पांडुरंगा, या त्रिभुवनात सुख नावाची वस्तूच एक आहे, ती परमात्मा वस्तू आहे. का? नाव 2 आहेत, वस्तू एकच आहे. सुख म्हणजेच परमात्मा आहे आणि परमात्मा म्हणजेच सुख आहे. नाव किती आहेत? 2. सुख आणि परमात्मा, नाव 2, पण वस्तू एकच आहे. सुख म्हणजेच परमात्मा आणि परमात्मा म्हणजेच सुख. म्हणजेच परमात्मा प्राप्ती करता, म्हणजे सुखाच्या प्राप्ती करता जीवाचा हा चाललेला सायास अर्थात प्रयत्न असतो. का? भगवान परमात्मा सुखरूप आहे, त्याची प्राप्ती होणं म्हणजेच दुःखाची निवृत्ती. त्याची प्राप्ती होणं म्हणजे त्याला जीव शिवाचं ऐक्य म्हणायचं. त्याची प्राप्ती झाली अर्थात सगळ्या दुःखाचा. मग त्या दुःख निवृत्ती करता आणि सुख प्राप्ती करता म्हणजेच भगवत प्राप्ती करता जीव नाना प्रकारची साधनं, नाना प्रकारची सायास करतो. पहा तुम्ही, मग कोणतं दुःख घालवायचंय जीवाला? जीवाला कोणतं दुःख घालवायचंय म्हणून जीवाचा सायास आहे. ऐका, दुःखाचे अनंत प्रकार आहेत. एक प्रकार नाही दुःखाचा. दुःखाचे प्रकार किती आहेत? अनंत प्रकार आहेत. बघा, पण प्रामुख्याने तुम्हाला 2-3 सांगतो. एक रोगाचं दुःख आहे. कोणतं दुःख आहे? एक रोगाचं दुःख आहे. दुसरं दारिद्र्याचं दुःख आहे आणि तिसरं जन्म मरणाचं दुःख आहे. किती दुःख आहे? 3. एक रोगाचं दुःख, एक दारिद्र्याचं दुःख आणि एक जन्म मरणाचं दुःख आहे. मला सांगा, रोगाचं दुःख आहे कोणाला आहे ते? विठाला विठाला ऐका, पहिलं रोगाचं दुःख आहे. कोणाला आहे ते? शरीराला आहे. रोगाचं दुःख हे शरीराला आहे. कुठली व्याधी होती, कुठला आजार होतो, रोग होतो, तो कशाला होतो? शरीराला. का होतो तो? तरी कुठला रोग झाला, व्याधी झाली, आजार झाला, तो शरीराला होतो. पण का होतो तो? शाबास. तुका म्हणे पापे
येती रोगाची रूपे, येती रोगाची रूपे, येती रोगाची रूपे. तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे, येती रोगाची रूपे, येती रोगाची रूपे. तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे, येती रोगाची रूपे, येती रोगाची रूपे. तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे येती रोगाची रूपे, येती रोगाची रूपे, येती रोगाची रूपे. का व्याधी, का रोग, का आजार होतो शरीराला, ते तुकोबरायचं म्हणणं आहे. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. आता तुकोबरायचं स्पष्ट बोलणं आहे. तुकोबरायला काय घेणं होतं, तुकोबरायला कुणाचं स्पष्ट बोलणं आहे तुकोबरायचं. आणि तुकोबरायचं मत आहे बोलणारा माणसाने परमार्थात संप्रदायात खरं बोलावं. एखाद्याला राग आला आणि तो आपल्यापासून दूर गेला तरी चालेल, त्याचं मतदान घ्यायचं नाही आपल्याला, त्याच्याकडे पावत्या फाडायच्या नाही. आणि जो माणूस असा मोकळा आहे ना, दिंडी नाही, काही नाही, लफडे नाही, ठोकळा असतो तो, काय तुम्ही मिळत नाही काम असं. आणि तसंच राहिलं पाहिजे परमार्थात. खरं आहे ते खरं बोललं. आणि कधी कधी जवळची माणसं नास्तिक आहेत, पण तरी आपण बोलल्यावर राग येईल त्यांना, म्हणून बोलायचंच. हा सुद्धा हलकटपणा झाला. आलं का ध्यानात? तुकोबारीला काय घेणं पडलं? तुकोबाराय म्हणतात तुला ही व्याधी आहे, तुला हा आजार आहे, रोग आहे, हे तुझं पापे. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. आता आपण एखाद्या आजारी माणसाला भेटायला गेलो तर काय असं म्हणू शकत? तो आजारी झाल्यावर आपण तिथं जाऊन आपल्याला ती ना दे ना सपाद्य हाणायचं. आपण तिथं गेल्यावर म्हणणार तुम्ही तर चांगले माणसं आहेत, पण कसं काय आलं बुवा तुमच्या वाट्याला हे दुःख, यायला नको होतं, असं झालं तसं झालं. आपण तिथं जाऊन तर म्हणू शकत नाही तुम्ही आतापर्यंत सगळं वाईट केलेलं आहे त्याचाच परिणाम आहे, असं तर काही म्हणू शकत नाही. पण तुकोबारीला काय घेणं आहे? तुकोबाराय म्हटले हे तुला व्याधी झाली, आजार आहे, रोग आहे, हे तुझं पापे. ऐका, तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. मग कुठली व्याधी, आजार, रोग होतो कोणाला? शरीराला. कशामुळे झाली ते दुःख? पापामुळं. ऐका, चला दुसरं दुःख आहे दारिद्र्याचं दुःख आहे. दारिद्र्याचं दुःख आहे कोणाला आहे मुकुंदा? वा, तेच दारिद्र्याचं जे दुःख आहे ते अंतकरणाला होत असतं. अंतकरणातलाच महाराज एक भाग आहे मन. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, याला अंतकरण चतुष्टय म्हणतात. हा, त्या अंतकरणाला दुःख होत असतं. कोणतं? दारिद्र्य जीवन आहे ना ज्याचं, ते दुःख होत असतं. कशाला? अंतकरणाला दुःख होत असतं. पण बघा, आता तुम्हाला हे दोन दुःख सांगितले. रोगाचं दुःख देहाला आहे, शरीराला, आणि दारिद्र्याचं दुःख अंतकरणाला आहे. आणि तिसरं दुःख आहे जन्म मरणाचं दुःख आहे. ते कोणाला आहे? देहाला. जन्म मरणाचं दुःख देहाला म्हणजे कुठं मांदीला होतं का पाठीला होतं का पोटाला? असा लाईनीत येत पुढं चालत नाही, तरी तारप काही जमणार नाही, एकदम लाईनीतच राहायचं. चला चला. जन्म मरणाचं दुःख जीवाला आहे, रोगाचं दुःख शरीराला, दारिद्र्याचं दुःख मनाला, अर्थात ते अंतकरणाला दुःख आहे. मग पाप, रोगाचं दुःख पापामुळे आहे. मग पापामुळे जर दुःख आहे, रोग आहे, व्याधी, तर पाप निवृत्तीचे पुष्कळ साधन आहेत ना. भगवंताचं नामस्मरण केलं तर पाप जाईल, संताचं नामचिंतन केलं तर पाप जाईल, इतर काही साधनं केले तर पापाची निवृत्ती होते. मग पापच निवृत्त झालं तर व्याधी म्हणजे आजार, रोग राहू शकत नाही. याचा अर्थ असा आहे, कालांतराने तुम्ही रोगाचं दुःख निवृत्त करू शकता. कालांतराने रोगाचं दुःख निवृत्त होईल. दारिद्र्याचं दुःख अंतकरणाला आहे. ते काय येतं दारिद्र्याचं दुःख? तरी आपण बऱ्याच वेळेला दुसऱ्यावर दोष ठेवतो. माझा आतापर्यंत काहीच्या काही झाला असतो, पण माझं सगळं त्यांनी असं केल्यामुळं झालं, हे कारण असतं, निमित्त.
आणि जर दुसऱ्या कोण्या एखाद्या व्यक्तीमुळं जर आपलं होत असतं तर मग ज्ञानेश्वरी गाथा गुंडळून ठेवा लागला असता ना. ज्या अर्थी ज्ञानोबराय म्हणतात दुसऱ्यावर दोष देऊ नको, हे तुझे का दृष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंतीचा विलासू. मग ज्या अर्थी ही ओवी सांगते ना, का अदृष्ट झाली या उदासू, पालटे श्रीमंतीचा विलासू, याचा अर्थ दारिद्र्याचं जे दुःख आहे दुसऱ्यामुळे येत नाही. कोणामुळं? हा. पण कालांतराने जर तुमचं कर्म प्रारब्धच बदललं, कालांतराने जर बदललं, तर गेलेली नसलेली संपत्ती सुद्धा परत येते. माझं मत नाही, ज्ञानेश्वरी सांगते. भाग्याचे नी, उद्यमाचे नी, समृद्धी जाता पैसे घर रिगे. वाटलं होतं का जाईन इथून? काय होतं का तुमच्या 5-25 वर्षापूर्वी ध्यानात तरी होतं का? पण बघा, ज्यांच्या गेली ते समृद्ध झाले का नाही? आणि काही काही ज्यांचं कमी पडलं, बांधापाशी कंपाऊंड आलंय. हा, बांधापासून कंपाऊंड गेलं, तर हॉटेल टाकता येणार, टपरी टाकता येणार, पैसे नाही. याला काय म्हणायचं? ह्याला तुमचं प्रारब्ध म्हणायचं. काही काहींनी काहीच पिकवलं नव्हतं आतापर्यंत, त्याच्यात डोरं चरत होते, फक्त होती बापदादाची म्हणून ठेवली होती. हा, त्याचं कारण आहे, त्याचं काय आहे? प्रारब्ध. ज्ञानेश्वरी सांगते, भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि विसे, समृद्धी जात अपैसे घर रिगे. नसलेली संपत्ती सुद्धा येऊ शकते, आणि जर नसलेली नको तेवढी संपत्ती जर आली तर दारिद्र्याचं दुःखच राहत. मला हे सांगायचंय, कालांतराने रोगाचं दुःख कदाचित निवृत्त होईल, कालांतराने दारिद्र्याचं दुःखही निवृत्त होईल, पण जन्म मरणाचं दुःख निवृत्त होत नाही. आपलं अगोदर प्रमाण होऊन गेलं, त्याच्यातून अवतारिक पुरुष सुद्धा सुटत नाही. येथ नाही उरू आले अवतार. हा, अवतारिक पुरुष सुद्धा यात जन्म मरणाच्या राहतीतून सुटलेले नाही. मग खरं जीवाच्या मागं दुःख हे कोणतं? येणं आणि जाणं. जन्म मरणाचं हे भयान दुःख आहे. आणि बऱ्याच वेळेला माणसाशी गप्पा मारताना सुद्धा म्हणतात, महाराज, या मृत्यूलोकासारखा लोक नाही, या मृत्यूलोकासारखी भूमी नाही, या मृत्यूलोकासारखा दुसरा कुठला लोक नाही. सुंदर आहे मृत्यूलोक, पण एकच वाईट आहे हो महाराज. एवढं वाईट इथं जन्मायचं आणि मरायचं वाईट आहे, बाकी सगळं आहे का नाही चांगलं? काय वाईट आहे हो? एवढं वाईट आहे. आणि माणसं त्याला संयुक्तिक जोडून शब्द घेतलेला आहे, महाराज, जन्म मरणाचं दुःख भयाने हो, काही खरं अवघड आहे हो. आता त्याला जोडून शब्द आहे, जन्म मरणाचं दुःख. पण आहे का? जन्माचं दुःख वेगळं आहे, मृत्यूचं दुःख वेगळं आहे. आणि दोन्हीच्या मध्ये आता आपला जो चाललेला प्रवास आहे ना, हा काही चमचमीत नाही, सुखात नाही, हा सुद्धा दुःखातलाच आहे. आता भेटल्यावर तर आपण म्हणतच असतो, वारीत गाठ पडली, दिंडीत भेटलो, सप्त्यात गाठ पडली, वर्ष श्राद्धात भेटलो, कसं बरं बरं चाललंय. आता बरं म्हणताना चेहरे एवढ्या आठ्यापाडीत आहे ते, त्याच्यावरच अंदाज लागतो हे पुरं बरं नाही. इथली तर आपण बरं म्हणतोय भेटल्या हा, बरं चाललंय तुमच्या आशीर्वादाने, काही तसंही म्हणतात. बरं नाही म्हणणं वेगळं आणि असणं वेगळं. कसं? जन्माचं दुःख वेगळं, मृत्यूचं दुःख वेगळं, जीवन जगताना दुःख वेगळं. पण एवढ्या सगळ्या दुःखाला मिळून एक शब्द जॉईंट केलाय, जन्म मरणाचं दुःख. ऐका थोडं सांगतो. जन्माचं दुःख आहे नुसतं असं नाही, जन्माच्या अगोदर दुःखाची सुरुवात सांगितली. जरा नाथबाबाचं भागवत महाराजांची गाथा पहा. दुःखाची सुरुवात जन्माला येण्याच्या अगोदर, अर्थात गर्भधारणेपासून सांगितली. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझं क्षणोक्षण ध्यात. हे गर्भवासातलं दुःख सांगितलंय जन्माच्या अगोदर.
काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यातसे किंवा विष्टा लेपूच हुकडे नाकी तुंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख गाढे कवना पुढे सांगावे. हे गर्भवासातल्या दुःखाचं वर्णन केलं. अर्थात त्यावेळेला एवढं त्या जीवाला दुःख असतं, एवढं दुःख असतं. बरं ते आता इथं काही समस्या झाली तर आपण कोणाला तरी सांगू, तिथं कोणाला सांगणार आहे, तिथं कोणाला सांगायला येत नाही. त्यावेळेला जीव अखंड भगवंताचा धावा करतो. एक वेळ करी या दुःखा वेगळे 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 दुरितांचे जाळे उगवले दुरितांचे जाळे उगवले दुरितांचे जाळे उगवले दुरितांचे जाळे उगवले दुरितांचे जाळे आठवीन पाय समाधान बस आठवीन पाय समाधान बस आठवीन पाय समाधान बस आठवीन पाय समाधान बस समाधान बस समाधान त्यावेळेला जीव भगवंताचा धावा करतो. काय धावा करतो? एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी. आठवीन पाय हा माझा नवस रात्राणी दिवस. पांडुरंगा या दुःखातून मला वेगळा कर, या दुःखातून मला वेगळा कर. साबर बाजूला कर, अखंड तुझं भजन करीन. आठवीन पाय हा माझा नवस. कधी कधी रात्र आणि दिवस. हे कुठं म्हणतो जीव? हा रात्रंदिवस तुझं चिंतन करील, तुझं नामस्मरण करील, पण मला या दुःखातून वेगळा कर. हे म्हणतो जीव कुठं? गर्भात असताना. पण ऐका, बाहेर येतानाच बदलतो, बाहेर येतानाच कोहम. कधी म्हटलो तुम्ही? रात्रंदिवस करीन नाही म्हटलो. या सप्त्याचे त्या सप्त्याला येऊ शकतो मी गावाकडं, या वारीची त्या वारीला येऊ शकतो. वेळ भेटला म्हणजे लबाड बोललं ना कुठून येताना. हा मग तवापासून जे लबाड्या करतय ते कुठपर्यंत? हा तिथपर्यंत खोटं बोलतोय ते. चला दुःख सांगतोय मी. कुठलं? गर्भवासामध्ये दुःख आहे. त्याच्यातही नाथबाबांनी वर्णन करताना असं वर्णन केलं, गर्भवासातल्या दुःखाचं भागवतामध्ये वर्णन केलं. मला सांगा, आपल्याकडे जे लहान जन्मलेली 4-8 दिवसाची 15 दिवसाची अशी लहान लेकरं असतात, त्यांच्या अंगावरती असे वन असतात बघा, दंडाला म्हणा पोटाला असं काही काळे निळे वन असतात. काय म्हणतात त्याला तुमच्याकडे? चोपदार काय म्हणतात त्याला? होते का कांद्यातून चक्कर हल्ली. विढाला विढाला असे वन जे असतात ना, दंडाला म्हणा पुढं पोटाला असे नाव करी. ठीक आहे,
नावकरी आला म्हणतात, म्हणजे म्हातारा म्हातारी माघारी आलेलं ना. ऐका, 2024 चालू आहे, पण लोक अंधश्रद्धा सोडायला तयार नाही. आणि परमार्थिक असं म्हणून घेणारे बी बरेच माणसं ते अजून भागवतापर्यंत गेलेले नाहीत. अजून हेच म्हणतात, आमचं म्हातारं आलं, आमची म्हातारी आली. आता म्हातारं कशाला येईन? 2 वर्ष बिगर तुकड्याचं ताणलेलं म्हातारं काय येईल काशी करायला माघारी? ते माघारी फिगारी यायची व्यवस्था नाही. आणि पुन्हा त्याच घरी कसं येईल दुसऱ्या पंचवार्षिकला माघारी? तशी व्यवस्था नाही. पण जरा भागवत पहा, चांगलं ऐका. पण चांगल्याच ऐकलं तर मिळ लागेल ना. कधी कळायचं? बघा भागवत जरा काय सांगतोय, मी कशा करता सांगतोय. पण अंधश्रद्धा लोक सोडत नाही. ते वन का पडतात? नाथ महाराजांनी भागवतामध्ये वर्णन केलं, ज्या कालामध्ये 3-3.5 महिन्याचा कालावधी असतो त्या गर्भवती मातेचा, जो तिच्या उदरामध्ये असलेला गर्भ, त्या गर्भाला पूर्ण त्वचा तयार झालेली नसते. ती जी अवस्था असते त्याच अवस्थेमध्ये तिला डोहाळे होतात. काय होतात तिला? काहीतरी खाण्याची इच्छा होती, आंबट तिखट म्हणा, हा ते ठीक आहे. आणि त्या कालामध्ये तिने खाल्लेलं आंबट असेल, तिखट असेल, इतर जे पदार्थ खाल्लेले ते खाल्ल्यानंतर त्याचं एक प्रकारचं शरीरामध्ये अर्थात ॲसिड तयार होतं. आणि ज्या गर्भाला त्वचाच तयार झालेली नाही त्याला ते बसलेले खारट तुरट आंबट तिखट खाल्लेले त्या गर्भाला बसलेले चटके असतात आणि त्याचे उठलेले वन असतात. ओवी सांगतो म्हणजे टकुऱ्यात येईन तुमच्या. हा, ही काही कादंबरीतली कथा नाही लावली. एक होता राज आणि एक होता प्रधान. ओवी सांगतो तुम्हाला. गर्भवतीचे पुरती डोहळे, त्वचे विन गर्भांग पोळे, असं नाथाने भागवतात वर्णन केलं. गर्भवतीचे पुरती डोळे, त्वचे विन गर्भांग पोळे, असं भागवतामध्ये वर्णन केलंय. त्याचे ते पडलेले वन असतात. मला त्याचंही पुढचं सांगायचं नाही, मी दुःख सांगतोय फक्त तुम्हाला. गर्भवासामध्ये दुःख ऐका. मग तेवढं दुःख गर्भवासामध्ये, मग जन्माला येताना आनंद नाही. महाराजांनी पुन्हा वर्णन केलं. 9 मास कष्टलासी, 10व्याने प्रस्तुत झाली, येताची कर्मजाड तुझी मान अडकली, आकांतू ये जननी ध्याये श्रीकृष्ण माऊली. महाराज म्हटले 9 महिने गर्भवासात तर दुःख भोगलंच, पण बाहेर येताना सुख नाही. येताची कर्मजाड तुझी मान अडकली, म्हणजे आपल्या सोप्या भाषेत म्हणतात कसं आलं ते, हा आडवं आलंय लेकरू. इथं जमत जाऊ द्या म्हटलं सिन्नरला, म्हटलं इथं नाही जमायचं जाऊ द्या नाशिकला. तिथं गेल्यानंतर ते बसलेलेच आहेत. कशाला? आता म्हणणं बरं नाही, पण तशी वेळ आणली त्यांनी म्हणायची. का? बऱ्याच वेळेला गरज नसताना सुद्धा जे केल्या जातं, काय ठीक आहे, गरज असल्यावर केलं पाहिजे इथपर्यंत ठीक आहे, पण गरज नसताना सुद्धा फक्त करायचं कशासाठी? हा, हे सुद्धा बरं नाही. ऐका, तिथं गेल्यानंतर त्यांच्याकडे 1-2-3 शब्द असतात. वेळेत आला म्हणून बरं झालं, पाणी पूर्ण, आणि पुन्हा लगेच करायला लावतात. तिथं करा. कोण? हा, त्यांचे मालक कोण आहेत? ठीक आहे, आलेत, करा. त्यांची परिस्थिती तशी अवघड आहे. बोळा बाळ हवंय का बाळाची आई? आपण काय म्हणतो? परिस्थिती एक भेटल. बाळ हवंय का बाळाची काय म्हणतो आपण? आई पाहिजे. बाळ गेलं तरी आपल्या टायमाला म्हातारं तसंच म्हणलं असतं तर आले असते का? ऐकायला आले असते का? चाली म्हणता आले असते का? उभं राहता आलं असतं का? शूटिंग करता आली असती? हा, आपल्या टायमाला म्हातारं तसंच म्हणलं असतं, चाललं नसतं. दुःख सांगतोय मी. गर्भवासामध्ये दुःख, जन्माला येताना दुःख आहे. बरं, जन्माला आल्यानंतर बाकीच्या परिवाराला, नातेवाईकाला, कुटुंबाला, सगळ्याला होतो काय? हा, मुलगा झाला, घ्या घ्या घ्या, कुणी पार्टी देतो, कुणी काय करतो. का? झाला ना आम्हाला, झाला ना आम्हाला. म्हणजे काय आटकीवर झेंडा लावला का तू? आनंद झाला, पण कोणाला? बाकीच्यांना आनंद झाला, त्याला आनंद नाही. जे झालंय ते, जन्माला आलंय ते, त्याची दुःखाची आता सुरुवात झाली. ही याच्याकरता सांगतोय मी. गर्भवासात त्याने दुःख भोगलं, जन्माला येताना दुःख. जन्माला आला म्हणजे काही त्याची सुखाची सुरुवात नाही. बाकीच्यांना आनंद झाला, आमच्या वंशाला झाला, दिवा भिवा काय भानगडी असतील त्याचं त्याला आनंद नाही, त्याची दुःखाची सुरुवात झाली. गर्भवासामध्ये दुःख, जन्माला येताना दुःख. आता सुरुवात झाली, 4-8 दिवसाचं ते लेकरू झालं, त्याला स्नान घालतात बघा. बहुतांशी हा कार्यक्रम सगळा म्हाताऱ्या माणसाकडे असतो.
त्या म्हातारीने काय एकदा ते कवळं लिकरू मांडीव घेतं आणि वाटीभर तेल घेतलं का त्या लेकराला चुळून चुळून बेजार करती. त्या लेकराला वाटतं आत बरं होता असं आता इथे. मग त्याला स्नानाला घेतात त्यावेळेला ते पाणी तपसतं ना. आता त्या लेकराला जसं पाणी पाहिजे ते लेकरू स्वतः तपसून घेतं का लेकराची आई तपसती? हा, आई नाही तपसीत, आई घरातच असती. कोण तपसती? आजी, म्हातारी, डंगरी. ती तपसी ती आणि ती म्हणत असती तापू दे तापू दे सर्दी होऊन पोराला. आता तिचे हातच या मापाचे असतात. पहिली एखादी चूल चालू आहे बुवा पण तिच्यावर काही स्वयंपाक उरकत म्हणून दुसरी चूल चालू करायची तर या चुलीतला इस्तू या चुलीत घ्यायला ते कोणतंच हात्यार घेत नाही तसाच उचली ती आणि या चुलीत इस्तू हाताने टाकी तीन त्या हाताने तपसी ती काय. आता तिच्या हाताला गरम लागणारं पाणी अरे कवळ्या लेकराला काय गुदगुल्या करील. बरं म्हातारीची एवढी आईट असती म्हातारी जसं काय तिचा नर्स कोर्स झालाय ते कुणालाच हात हे पुरी तुला नसतं जमत गप. मग म्हातारीची लय आईट असती. बसायला एक पाठ घेती पुन्हा पायाखाली एक पाठ घेते आणि म्हातारीच्या टंगड्या म्हणजे शिवरीच्या दांड्यात मासकांडाचा कुठं पता राहिला नसतो पुरी हाडकं असते आणि त्याच्यावर ते कवळं लिकरू पालत टाकी ती म्हातारी खालून ते हाडकर होतं ते वरून गरम पाणी टाकते. आता त्या लेकराला वाटतं हिच्या तावडीतून काय आता सुटत. तेवढ्या म्हातारी गप राहत नाही. ते पालथय ते पुन्हा उतानं करीत पुणे दोन्ही पाय दोन्ही हात जसं काही चुंगडं बांधायचं गुणीच हे पुरी वत पाणी म्हणतात. तेवढ्या म्हातारी गप राहत नाही. हा पाय आणि हा हात असा ताणून वाढला. हे उच्या पुऱ्या मापाचा गडी होतो आणि वडा कसर केली थोडा गिट्ट्याचा राहतो. चला विढाला विढाला कशा करता सांगतोय. दुःख पहा. गर्भवासात दुःख, जन्माला येताना दुःख, इकून तिकून ते थोडंसं लेकरू मोठं झालं त्याची काही शाळेत जाण्याची बालवाडी तिकडं तिकडं कुठं जायची इच्छा नसते. त्याला वाटतं इथंच काहीतरी खेळलं त्याला काहीतरी आमिष दाखवून हाणून मारून कसं का होईना लावावं लागतंय. कुठं दुःखच आहे. तिथं गेलं त्याची बुद्धी चलत नाही. एका एका वर्गात 2-2 वर्ष राहतं. दुःखच. कसं तरी 4थी 5वी वाकडं तिकडं शिकलं काही बुद्धी चलत नाही म्हटले हाय आपल्याकडे भरपूर आहे राहू द्या घरी. ठेवलं घरी. घरी गप राहत. डोरं वळायला लावलं तर कुणाच्या तरी खोड्या करून येईन. कुणाच्या झाडावर चढलं फांदी मोडली खाली पडलं टंगडं मोडलं दुःखच. इकून तिकून ते मोठं झालं त्याचं जमाना दुःखच आहे. म्हणजे त्याला कोणी द्याय ना काय मुलगी दुःखच आहे. ते दिली तर ती नांदाना दुःखच आहे. नांदली तर तिला व्हायना दुःखच. झाले तर ठिकाणा दुःखच. किती दुःख सांगू मी नाही सांगत महाराज सांगता. अनेक दुःखे सांगू किती महाराज म्हणतात किती दुःख सांगावं. अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती. महाराज तर म्हणले नस आहे पाषाण फुटती भय कापचित्ती भरलासे. महाराज म्हणतात अरे एवढं दुःख ऐकल्यानंतर पाषाण सुद्धा काय होईल फुटेल. पण आपण पाषाणापेक्षा सुद्धा खंबीर गडी आहेत. एवढं तर सहन करून इथपर्यंत आलोतच ना. आता तरी भेटल्या म्हणतोच ना. हा म्हणजे आपण पाषाणापेक्षाही खंबीर माणसं आहेत. आणि काही काय माणसं तर गप्पा मारताना अशा गप्पा मारतात
आपण कधीतरी वर्षांनी 6 महिने त्या गावात गेलो कार्यक्रमाला, कसं काय चाललंय भाऊ, बर. मग ते कधी कमती असंही सांगतात, महाराज माझ्यासारखा सुखी या गावात दुसरा माणूसच. कसं काय हो, अहो दोन्ही मुलं जॉब करतात, ते बाहेर आहेत, ते विराट घेऊन गेले तिकडं, एक पुण्याला राहतो एक मुंबईत राहतो. जमिनी इथं ती लावून दिलेली वाटेने, आता आम्ही हा माझ्यासारखा सुखी दापूरमध्ये कुणी दुसरा नाही, हाय का तो सुखी. आणि जर त्याला सुख असतच तर ज्ञानेश्वरीवर लालशाहीचा शेरा मारावा लागला असता. बघा ज्ञानेश्वरी काय सांगते, ज्ञानोबराय म्हणतात या मृत्यू लोकामध्ये या जगाच्या पाठीवर एक महात्मा एक साधू सोडून सुख आतापर्यंत कोणाला मिळालं नाही आणि मिळणार सुद्धा नाही. काय सांगते ओवी, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी गेल कवनाचे श्रवणी, कैची सुख निद्रा अंथुरणी इंगळाच्या ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना मूर्खत्व वचना ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना मूर्खत्व वचना अशी गोळी असावा, जिथं पाहिजे तिथं लागली पाहिजे, नाही तर काढली आणि तवर ते गेलं निघून आणि दुसरीकडे लागली. तसं नसावं, प्रमाण जिथं पाहिजे तिथं ना चूक दिलं म्हणजे ते वेगळा आनंद असतो. हा विजू वा, धन्यवाद विठाला. त्यालाच संयुक्तिक हे प्रमाणे ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ पाहे. बघा तुकोबरांनी दृष्टांत दिला, ज्या बाजेला गच्च भरलेले आहेत, काय ढेकणं, ज्या बाज असते ना आपली झोपाई, त्याला गच्च ढेकणाने भरलेली, त्या बाजावर झोपला, सकाळी 7ला उठला आणि बाकीच्यांना सांगू लागला एवढा सुखाने झोपलो, एवढा सुखाने झोपलो, मधी मला जाग सुद्धा आली. आता हे म्हणणं शहाणपणाचं आहे का मूर्खपणाचं आहे. महाराज म्हणतात ढेकणाच्या बाजे, ढेकणाच्या बाजावर झोपून सुखाची कल्पना सुद्धा करवत, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ पाहे. तसं ज्ञानोबराय म्हणतात या मृत्यू लोकामध्ये मी सुखी आहे, हे म्हणणं सुद्धा मूर्खपणाचं वचन आहे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या. नाही का सुख नाही वसाय. मी कशा करता सांगतोय, गर्भवासात दुःख, जन्माला येताना दुःख, जीवन जगताना दुःखचे. आपलं आता जो चाललेला प्रवास आहे सगळ्याचा, बघा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये किती सुख दुःखाचे चढ उतार, जीवनामध्ये अनेक प्रसंग आले, पण त्याला सामोरं जात आपण पुढं पुढं वाटचाल चालली आहे का. मग जीवन जगताना दुःख आहे आणि मरताना काही दुःख सुख आहे का, नाही. मरताना त्याच्यापेक्षा भयान दुःख आहे. पण बऱ्याच आता तो मरणाचा एक स्वतंत्र प्रकार आलाय ना आता या 7-8 वर्षात. कोणचा, हा. आणि काही काय माणसं म्हणतात असं आलं पाहिजे, काय म्हणजे आपल्यालाही त्रास नाही असं म्हणतात. बघा फक्त बाकीच्याला त्रास झाला नाही इथपर्यंत. बरं त्याच्या कुडीतून प्राण निघून जाताना कसा गेलाय का, शेजारी बसलेल्याला तरी दिसलाय का, नाही दिसत. या कुडीतून प्राण निघून जाताना दुःख तेवढंच होत असतं. मृत्यू कसाही आला, अटॅकने जरी गेला, धडकून मेला, पाण्यात बुडून मेला, चिकटून मेला, विष पिऊन मेला, 6 महिने अंथरुणावर राहून आजारी असून जरी गेला तरी कुडीतून प्राण निघून जाताना दुःखाची व्यवस्था तीच असती, फरक काही नसतो. किती दुःख असतं बघा. एखादा मनुष्य मृत झाल्यानंतर जवळ बसलेली माणसाला एवढं दुःख होतं, माणूस मृत झाल्यानंतर ते जर आक्रोश करून रडतात जवळची माणसं, त्यांना जर एवढं दुःख होतं हा गेलेल्याने, तर मग जाणाराला काही गुदगुल्या झाल्या असत्या काय जातानी. दुःख किती होतं ज्ञानोबारांनी त्याच्याकरता उदाहरण मांडलं इथं.
किती दुःख होतं विंचवे पाहिलंय ना आपण. विंचू, त्या विंचवानी जर नांगी मारली आपल्याला तर किती वेदना होतात, असहाय्य वेदना होतात. काही काही माणसाला 20-20, 22-22, 24-24 तास ते सहन होत एकदम बोंबा मारतात काही काही माणसं. एवढं दुःख होतं. बघा, एका विंचवानी एकदाच नांगी मारली तर एवढं दुःख होतंय ना. ऐका ज्ञानोबराय काय म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात प्रत्येक क्षणाला, क्षण कशाला म्हणायचं, हा त्याला क्षण म्हणा सोप्या भाषेत. ज्ञानोबराय म्हणतात प्रत्येक क्षणाला 1000 विंचवानी, किती, 1000 विंचवानी प्रत्येक क्षणाला मारित राहावा. हा, आता एका विंचवानी नांगी मारली तर एवढ्या वेदना होतात. 1000 विंचवानी एकाच वेळी मारल्या हो. अशी प्रत्येक क्षणाला नांगी मारत राहावा. ते जे दुःख आहे ना, ज्ञानोबराय म्हणतात त्याच्यापेक्षा काही पटीने या कुडीतून प्राण निघून जाताना दुःख होत असतंय. आलं लक्षात. म्हणजे मरणाचं दुःख एवढं भयाने, जन्माचं दुःख एवढं भयाने, जन्माच्या अगोदर दुःख आहे आणि जीवन जगताना दुःख आहे. तरी माणसाने त्याला शॉर्टकट शब्द टाकलाय, जन्म मरणाचं दुःख वाईट आहे हो, म्हणजे गांभीर्याने नाही. ऐका, आणि या जन्म मरणाच्या दुःखाच्या निवृत्ती करता खरी परमार्थातली साधना करायची, खरं पुण्यकर्म करायचंय, त्याच्याकरता चांगलं वागायचंय, त्याच्याकरता वारी करायची, त्याच्याकरता भजन करायचंय, त्याच्याकरता दानधर्म करायचंय, त्याच्याकरता सत्कर्म करायचंय. कोणत्या, एवढ्या दुःखाच्या निवृत्ती करता परमार्थ करायचा आणि बाकीचं काहीच त्याच्यामुळं साध्य होणारे असा कुठलाच हेतू नाही. बऱ्याच वेळेला माणसं परमार्थात येतात, हे लौकिक दृष्टीने बी येतात. आता बऱ्याच देवाकडे जी लोक जातात ना, ते उद्धारासाठी जात नाही, लौकिक ऐश्वर्याची काही तिथं गेल्यावर प्राप्ती याच्यासाठी फिरणारे. या जे भक्तातले 4 प्रकार सांगितले त्याच्यातला तो भक्त आहे. कोणता, अर्थार्थी भक्त सांगितला तो. त्याच्याकरता उद्धाराकरता कोणी जात नाही तिकडं. बघा, या दुःखाच्या निवृत्ती करता परमार्थातलं साधन करायचंय. आणि आपण सुद्धा परमार्थाचं जे साधन करतो, वारी भजन नामस्मरण, ते या दुःखाच्या निवृत्ती करता साधन करायचंय. आलं लक्षात. हे दुःख आहे खऱ्या अर्थाने जन्म मरणाचं दुःख जीवाच्या मागे, आणि या दुःखाच्या निवृत्ती करता परमार्थातली साधना कुठली ना कुठली तरी करायची. मग ऐका, याच दुःखाची निवृत्ती व्हावी, कोणत्या, जन्म मरणाच्या दुःखाची निवृत्ती व्हावी, परमानंद सुखाची प्राप्ती व्हावी, म्हणजे जीव मुक्त व्हावा, जीव हा भवसागर तरुण पहिलं तीराला जावा. या करता तर शास्त्र बघितलं तर शास्त्राने अनेक साधनं, अनेक मार्ग सांगितले. वेद अध्ययन, तपश्चर्या, दान, अष्टांगाती योग, यज्ञादी क्रिया, असे अनंत मार्ग हे जीवाच्या उद्धाराकरता, भव सागर तरुण जाण्याकरता, भव नदीतून पहिलं तीराला जाण्याकरता हे नाना प्रकारचे साधन आहेत. पण आपण वेगळ्या युगात आहेत दादा हो. कोण्या युगात आहेत आपण, कलियुगात आहेत. कलियुगामध्ये इतर जे मार्ग, इतर जे साधन, ते सगळ्याला ते साधन करता येतील असं, कारण महाराज म्हणतात, अवघ्या वाटा झाल्यासीन, कलीन घडे साधन, उचित विधी विधान, न कळे न घडे सर्व, कलियुगामध्ये हे साधन सर्वांना शक्य होत नाहीत. का, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, कलियुगात साधना घडत नाही. उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा, म्हणून भक्तिपंत बहु सोपा. ऐका, आणि निळोबाराय तर त्याच्यापेक्षा पुढे जाऊन बोलले. निळोबाराय म्हणतात, या कलियुगामध्ये एक भक्ती मार्ग सोडता, भजन भक्ती सोडता, अन्य साधन करून उद्धार, जन्म मरणाची निवृत्ती इथं सोडून द्या. अन्य साधन कलियुगामध्ये करून तुम्ही भगवंताच्या दारापर्यंत सुद्धा जाऊ शकत
नाही, प्रमाण सांगते, मी नाही सांगत. काय सांगते प्रमाण? नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यायाची व नपवती दारवंटा, जाणीव जाता जाणीव घाली आडफाटा, योग अभ्यासी सिद्धी रोधिता ती वाटावो, धन्य ही आनंदाची सापडली वेळ. कलियुगामध्ये अन्य साधन शक्य होत नाही, म्हणून भक्तिपंत बहु सोपा. मग भक्ती मार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग, सगळ्याला करता येण्यासारखा मार्ग, सोपा मार्ग आहे भक्ती. असं हो. मग भक्ती भक्ती म्हणजे काय? आता आपल्या परंपरेला मान्य असलेली भक्ती किती प्रकारची? नवविधा भक्ती. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. ही नवविधा भक्ती आहे सज्जनानो. या नवविधा भक्तीतली कुठली केली तरी ती भक्ती. आता तुमचं चालू आहे काय? ही पहिली भक्ती आहे नवविधा भक्तीतली. श्रवण भक्ती पहिली भक्ती, सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. याच भक्तीने पुराण पहा, आतापर्यंत अनेकाचा उद्धार होऊन गेला. पण श्रवण भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे, पहिल्या क्रमांकाची भक्ती आहे. पण श्रवण कुणाचं करावं याला सुद्धा नियम आहे भक्तीत. हा, नाही तर तुम्ही म्हणणार मग आम्ही तर नेहमीच ऐकतो राव युट्यूबला, त्यांचा आवाजही चांगला आहे, चांगले म्हणतात ते, त्याचं ऐकून नरकात जाशील तू. हेही ध्यानात ठेव. श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे, पण कुणाचं ऐकून आणि काही बी ऐकून उद्धार होत नाही. त्याला ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाथ महाराज, निळोबर आहे, नामदेवराय आदी करून शास्त्र ऐकावं लागेल. त्याला श्रवण म्हणायचं. काही ऐकत बसला म्हणजे ती काही श्रवण भक्ती झाली. दुसरी भक्ती कीर्तन. कीर्तन कशाला म्हणायचं? भगवंताचं नामस्मरण करणं हे कीर्तन. ते एकट्याने केलं तरी कीर्तनच, सगळ्यांनी एकत्र येऊन भगवंताचा नामघोष केला तरी कीर्तनच. भगवंताचं किंवा संताचं चरित्र गुण वर्णन ऐकणं हे सुद्धा कीर्तनच. प्रमाण ओवी श्लोक उच्चारणं किंवा ऐकणं हे सुद्धा कीर्तन. भक्ती ज्ञान वैराग्य ऐकणं किंवा सांगणं हे कीर्तन आहे. विविधा भक्ती सांगतोय. श्रवण, कीर्तन. कीर्तन ही भक्ती आहे. बघा, कीर्तन कशाला म्हणायचं? स्वतंत्र एकट्याने बसून नामस्मरण केलं तरी ते कीर्तनच आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन भगवंताचा नामघोष केला तरी कीर्तनच आहे. ऐका, मी याच्याकरता सांगतोय, भक्ती सांगतोय नवविधा भक्ती. नामस्मरण ही भक्ती आहे, सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. आणि त्या नामसाधना ही जी भक्ती सांगितली, सर्वश्रेष्ठ भक्ती, सगळ्याला करता येण्यासारखी भक्ती. कोणाकोणाला? श्रीमंत असो, गरीब असो, स्त्री असो, पुरुष असो, वृद्ध असो, तरुण असो, सुशिक्षित असो अथवा अशिक्षित असो, त्याच्यातही मी बघा, तिथं वर्णाश्रम धर्माचा भेद नाही. ऐका जरा, नामस्मरण करायला वर्णाश्रम धर्माचा भेद नाही, काळ वेळाचं बंधन नाही, विधी निषेध नाही. म्हणून ती सर्वश्रेष्ठ भक्ती ठरली नामस्मरण. कशी? ज्ञानोबरायांनी तर कोणालाच वंचित ठेवलं नाही याच्यापासून. ज्ञानोबरायचं प्रमाण पहा, कोणाकोणाला नामस्मरणाचा अधिकार दिलाय. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार, बाळी, नारी, नर आधी करून वेश्याही, त्यांना सुद्धा ही साधना नामस्मरण करायचा अधिकार दिलाय. ज्ञानोबरायचं मत येते. म्हणून सगळ्याला करता येण्यासारखी भक्ती नामस्मरण. मग कशी करायचं नामस्मरण भक्ती? त्याच्याकरता क्रम सांगितला. मला वाटतं 8व्या अध्यायाचा श्लोक सांगतोय. नामस्मरण करायचं पण कसं? अनन्यचेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहम सुलभम पार्थ नित्ययुक्त योगिनाम. म्हणजे नामस्मरण ही भक्ती श्रेष्ठ भक्ती आहे, पण कशी करायची त्याकरता सांगितलं. अनन्यचेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहम सुलभम पार्थ नित्ययुक्त योगिनाम. त्याच्यात अखंडता असावी, एकाग्रता असावी, ते सतत असावं, एकाग्रतेने असावं. बर, ठीक आहे, अखंड करावं, एकाग्रतेने करावं, सर्व विषयाचा विसर पडून करावं. बर, पण मग कोणतं करावं हाही पुन्हा प्रश्न आहे ना. कुणी म्हणतं हे नामच चालत, कुणी म्हणतं ते चालत. आता कुणाला कोणतं चालतं हे बघत बसायची गरज नाही. आपला धर्मग्रंथ सांगतोय ते बघायचंय. कोण म्हणतं हे जमत नाही, कोण म्हणतं तुला कोणतं जमतंय तपलं बघ तिकडं. धर्मग्रंथ सांगतोय कोणतं नाम, म्हणजे अर्जुनाला भगवंतानी सांगितलंय ते नाम. कोणतं? कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे
माझी आत्मचर्चा विषेद उदंड गाती यो मत भक्त समे प्रिय. हा ऐका, भगवान म्हणतात अर्जुना, हे नामस्मरण जो करतो, कोणतं? कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विषेद उदंड गाती यो मत भक्त समे प्रिय. हा अर्जुना, हे जे नामस्मरण करतो तो भक्त मला कसा आहे? प्रिय. ऐका, हे नामचिंतन करणारा भक्त मला प्रिय, हा नामधारक मला प्रिय, आणि त्या नामधारका करता माझी प्रतिज्ञा आहे, तेषामहम मृत्यू संसार सागरात भवान चरात पार्थमय्या वेसित चेतसाम. गीतेच्या 12व्या अध्यायातला 7व्या क्रमांकाचा तो श्लोक सांगतोय. त्या नामधारका करता भगवान म्हणतात, मी त्याला या भवसागरातून, भवनदीतून पहिलं तीराला नेतो. तेषामहम समुधरता मृत्यू संसार सागरात भवाम नचरात पार्थमय्या वेसित चेतसाम. मीच त्याला या भवसागरातून तरुण नेतो. त्याला तारण्याकरता भगवान म्हणतात, मी नावाडी बनलो, आणि त्याला तरुण जाण्याकरता मी 1000 नावा तयार केल्या. किती? 1000. कोणत्या 1000 नावा तयार केल्या भगवंतानी? तर ते भगवंताची 1000 नावं या नाव आहेत तरुण जाण्याकरता. त्याला विष्णू सहस्र, सहस्र म्हणजे 1000. भगवंताचे जे संस्कृतमध्ये 1000 नाव आहे ते तुम्हाला मला उद्धरून जाण्याकरता, तरुण जाण्याकरता भगवंतानी त्या 1000 तयार केल्यात. काय? हा, नामाची या सहस्रबरी, नावाई अवधारी, सजोनी संसारी तारू जहालो. मीच त्याला तारतो, त्याला भवसागरातून पैल तीराला नेतो. पण कधी? माझं नामचिंतन केलं तर. हे कुणी सांगितलं? भगवंतानी. कोणाला? अर्जुनाला सांगितलं. म्हणजे आपला हा धर्मग्रंथ सांगतोय, आणि जो धर्मग्रंथ सांगतोय तेच प्रतिपादन तुकोबारा इथं करताना म्हणतात, ऐसे विठोबाचे नाम कैसे. तर हा भगवान जो सांगतात ना, हा भवसागर, याच नावाने म्हणजे नामसाधनाने तरुण जाता येतो. भवसागर तरुण जातो, भवनदीतून तो पैल तीराला जातो. तेच मत तुकोबारा इथं म्हणतात, ऐसे विठोबाचे नाम कैसे. त्याच नामाने म्हणजे विठोबाच्या नामाने हा भवरोग काय होईल? तुटे भवरोग, 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 संचित क्रिया मान भोग, संचित क्रिया मान भोग, ऐसे विठोबा, ऐसे विठोबा नाम, संचित क्रिया मान भोग, संचित क्रिया मान भोग, ऐसे विठोबा नाम, ऐसे विठोबा त्याच नामसाधनाने महाराज म्हणतात, हा भवरोग तुटेल. तुटे भवरोग. बरं ठीक आहे, साधन श्रेष्ठ आहे ना ऐसे विठोबाचे. साधन श्रेष्ठ आहे, पवित्र आहे, प्रभावी साधन आहे, आणि त्या साधनाने तुटे. बरं महाराज मान्य करू, भवरोग सर्वांचा सारखाचे का काही फरक आहे? सारखाचे, हे मान्य केलं महाराज. पण तुम्ही उत्तरार्धामध्ये म्हणतात संचित क्रियामान भोग, याला बी तेच का लावायचं का? ऐसे विठोबाचे. हो, तेच लावायचं. मग हे तर काही सर्वांचं सारखं नाही ना महाराज. तुटे भवरोग सर्वांचा, ती मान्य केलं ऐसे विठोबाचे नाम. पण संचित कर्म, क्रियामान कर्म आणि प्रारब्ध कर्म हे प्रत्येकाचं भिन्न आहे, एक सारखं नाही. माझं जे संचित येते तुमचं नाही, तुमचं येते यांचं नाही, यांचं येते
कर्म वेगळे, प्रारब्ध वेगळे, संचित कर्म वेगळे. आणि इथं तुम्ही तेच एकच मत लावता ना, ऐसे विठोबाचे नाम. बघा आता आपल्या जीवनामध्ये दुःखाचे भोग आहेत का सुखाचे आहेत? नाही नाही, प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे भोग आहेत हे आजचे नाही ना, हे कधीच आहे, मागचंच आहे. कारण पूर्वजन्मातलं कर्म भोगण्याकरता हे शरीर धारण करून इथं आलोय ना. ज्ञानोबराय म्हणतात, आगा कर्मे जै उरावे तै ते सुखदुखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. पूर्वजन्मातलं कर्म भोगण्याकरता आपण हे शरीर धारण करून इथं आलो. मग पूर्वजन्मातलं कर्म कसं आहे त्याच्यावर आताचे भोग आहेत ना. आता तुम्हाला कधी कधी असंही दिसल, काही काही माणसं पारमार्थिक आहेत, सात्विक आहेत, सज्जन माणसं आहेत, तरी त्यांच्यावर दुःखाचे एखाद नको ते प्रसंग येतात. आणि मग काही काही माणसं म्हणतात, तुम्ही तर पारमार्थिक आहेत, सप्त्यातही तुम्हीच असता, दिंडीलाही जाता, वारीलाही असता, इकडेही असता, तुमच्या वाट्याला हे आलंच कसं? म्हणजे काहींना पारमार्थिक माणसावर संकट आले होते तर म्हणतात, हे तर देवाधर्मातले माणसं, कसं काय बुवा? आणि तुम्हाला याच्या विरुद्ध कधी कधी असं दिसत, नास्तिक आहे, माळ, एखादं सोमवार, वारी, दान धर्म काही नाही, सगळं वाईट कर्म करणारी माणसं. पण कुटुंबात कोणाला थंडी ताप सुद्धा एकदम चमचमीत. बाकीच्याचे 35 गेले, त्याच्या टायमाला 52 झाले. लोक म्हणतात, राव त्यांचं काही पारमार्थात वाटा नाही, सत्कर्मात नाही, ते गोरगरिबाला मदत नाही, काय नाही, त्यांचं बघा ना. मग आपण सगळ्यांनी वागायचं त्याच्यावानी आहे का? ठीक आहे, आता तो कर्म चांगलं करीत नाही, पण तरी त्याच्या जीवनामध्ये सुखाचे भोग आहेत ना. त्याचं कारण आहे, मागचं कर्म चांगलं आहे त्याचं, म्हणून आता चमचमीतपणा आहे. पण आता सगळं कर्म वाईट करतोय ना, परिणाम पुढं त्याला दुःखाचा परिणाम भोगावाच. नेम असा आहे बुवा. पूर्वीच्या कालामध्ये बाहेरगावी कुठं यात्रेला, देवाला कुठं जायचं असलं तर घेऊन जावं लागायचे बरोबर. काय आता गरज नाही. आता कुठलं एखादं कार्ड जरी घेतलं, फक्त कोणतं, हा बस स्टँडवर आहे, रेल्वे स्टेशनला आहे, विमानतळावर आहे, कुठल्या मोठ्या मार्केटमध्ये गेलं तरी तिथं जागजाग आहे बरोबर. ते 2-3 बँकेची ATM चे कार्ड घेऊन गेलं, पण कोणत्याच खात्यावर बॅलन्स. आता कुठे जिथं ATM सापडन तिथं कार्ड घालून बटणं दाबीत बसलात, काय मड बाहेर येईन का? आता नेम आहे ना, बाहेर यासाठी पहिलं खात्यावर पाहिजे ना, तोच नेम आहे इथं. मागचं कर्म कसं आहे त्याच्यावर पुढचे भोग अवलंबून आहेत. आता तुम्ही चांगलं कर्म करताय ना, निश्चित परिणाम त्याचा पुढचे भोग तुम्हाला सुखाचेच येतील, त्याच्या शंका नाही. मी याच्याकरता सांगतोय, कर्म भोगण्याकरता इथं आपण आलोय. मग प्रत्येकाचं कर्म भिन्न आहे. संचित कर्म वेगळं, क्रियामान कर्म वेगळं, आणि प्रारब्ध कर्म वेगळं. आणि कर्म तर काही कर्म चुकत नाही. कर्म भोगण्याकरताच आपण इथं आलोय. आणि 2 सख्खे भाऊ जरी असले तरी दोन्हीचं प्रारब्ध सारखं नसतं. 2 सख्खे भाऊ आहेत बघा, बदले ना, पण दोन्हीच्या प्रारब्धात, संचित कर्मात, क्रियामान कर्मात. कसा? दोघं सख्खे भाऊ, एकत्र फॅमिली, एक 20 लाखाचं उत्पन्न आहे वार्षिक शेतीचं त्यांचं. किती लाखाचं? 20 लाखाचं. पण पुढं 5-10 वर्ष गेले आणि ते झाले. तुम्हाला मेळ लागत नाही का याचा? आता ही तर उभी यांच्यापेक्षा तुमची जास्त पाठी, तोंड पाठी ती. हा चला, विभक्त झाले, पडला प्रत्येक वावरामध्ये मध्ये पडला. काय बांध पडला? ऐका, पाणी तिचे, जमीन तिचे, त्याच्यात कष्ट करणारी माणसं सुद्धा तेच आहेत. मग आता दोघाला बरोबर 10-10 लाखाचं होतं का उत्पन्न? नाही. एकाला 13 लाखाचं झालं आणि एक 7 वरच राहिलं. का? लावतानीच उशीर झाला, रोप वायाला गेलं, कोणा दुईने गाठलं, झाल्या गाठ्या गोट्या, कशी तरी वाकडे तिकडे 5-6 झाले. याचं रोप चांगलं होतं, त्याचं लक्ष होतं, रोज पावडरी मारित होतं, ते साईज अशी झाली आणि भावात बी सापडला, झाले 13. हे राहिलं 7 वर. एकंदरीत 20च झाले, पण एकाला 13 आणि एकाला 7. का झाले? आता दोघांचं वेगळं आहे ना. मी याच्याकरता सांगतोय, सख्खे जरी भाऊ असले तर दोन्हीचं प्रारब्ध कर्म, क्रियामान कर्म आणि संचित कर्म हे भिन्न आहे. मग पूर्वजन्मातलं कर्म भोगण्याकरता आपण इथं आलो. आता काही माणसं कर्म मानित नाही,
जे मानत नाही. आता ज्ञानोबराईचं तसं अंत करणे, ज्ञानोबराईचं वाङ्मय पहा तुम्ही, नाथ महाराजाचं वाङ्मय असं परखडे, तुकोबरायचं तसंच आहे, थोडं नामदेवरायचंही थोडं मवाळ, आणि ज्ञानोबरायचं तर आईचंच अंतकरण असल्यामुळं ज्ञानोबरायच्या वाङ्मयात असे कठोर शब्द एवढे कुठं कोणत्याच ग्रंथात सापडत. पण तरी सुद्धा ज्ञानोबरायला थोडी चीड आली. काही काही माणसं भेटतात ना, हे मी मानत. ज्ञानोबरायला कर्म न मानणारा जो वर्ग दिसला त्यावेळेला पण थोडी ज्ञानोबरायने पण मवाळ भाषेतच पण टेन्शन आलं. पण ज्ञानोबरायला म्हणावं लागलं, फक्त मूर्खा म्हटले ज्ञानोबराय. काय म्हटले? परियसी गव्हारा सादर. गवारा म्हणजे मूर्खा, ऐक. ज्ञानोबरायला म्हणावं लागलं, अरे तू कर्मच मानत नाही, अरे थोरा मोठ्याला कर्माने सोड नाही, तू कोणतं कुठं दुकान लावितो तुझं? मग त्याच्या सगळे मोठ्याची यादी दिली. परियसी गवारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर. वंश बुडाला कुणाचा? सगराचा. बिल्ले विंधिले शारंधर, झाला पुरंदर सहस्र नाही नवो. कर्मे मन्मथ झाला शे राग, कर्मे चंद्राशी घडला दोष, कर्मे भार वाहती कुर्म शेष, कर्मे खरमुख ब्रह्म देखा. कर्मे दुर्योधनादी रणी नासले, कर्मे पांडव महापंथी गेले, कर्मे सिंधू जळ सोसिले, नहुस झाला सर्प देखा. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. पुढं बाकीच्या अनेकांची यादी वर्णन केली. पण सगळ्यांची यादी वर्णन करता करता ज्ञानोबराय म्हणतात, बघ ऐक ए मूर्खा, एवढ्यांना कर्माने सोड नाही, तुझं कुठं दुकान लावी तू? ज्ञानोबराय त्याला म्हटले, अरे वेड्या, सब देवन के बाबा, बडे बाबा भोलेनाथ भगवान शंकर स्वतः कर्म मानतात, तू न मानणार को? कर्म तू शंभू माने आपण, किती तळसी कर्मा भेदा, बाप रखवादीवर विठ्ठला शरण, केले कर्मा निवारी नारायण. शंभू तारी किती तळसी कर्मा भेदा, बाप रखवादीवर विठ्ठला शरण, केले कर्मा निवारी नारायण. कर्माशी शंभू मानी आपण, मानतात ते स्वतः. कर्माशी शंभू मानी आपण, किती पळसी कर्मा भेन, त्यापेक्षा एक कर. ज्ञानोबराय म्हणतात, बाप रखुमा देऊर विठ्ठला शरण, केली कर्मे निवारी नारायण. नारायण केली कर्मे निवारी, पण कधी? शरणांगती केल्या नंतर. ज्ञानोबराय म्हणतात, तू भगवंताची शरणांगती कर, भजन कर, भक्ती कर, नामस्मरण कर, तुला भगवान परमात्मा कर्मभोगात मदत करील. केली कर्मे निवारी नारायण. नारायण केली कर्मे निवारी, काय चुकीचं आहे? केली कर्मे निवारी, भगवान परमात्मा तुला कर्मभोगात मदत करील. त्याच्यापेक्षा सांगू, नाथ महाराज जर म्हटले, अरे भगवंताची जर आत्यंतिक कृपा झाली तर तू कर्म संपून टाकीन. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा. मग ज्या भगवंताची एवढी पावर आहे, तुमचं कर्म संपून टाकील, पण त्याची आत्यंतिक कृपा झाली तर. आणि भगवंताची आत्यंतिक कृपा होण्याकरता ही प्रक्रिया आहे, त्याचं नामस्मरण करणं. ऐसे विठोबाचे, ऐसे विठोबाचे नाम कैसे तुटे भवरोग, ऐसे विठोबाचे, कैसे विठोबाचे नाम संसित क्रियामान भोग, ऐसे कैसे विठोबाचे नाम उच्चारिता. खंड जन्म उच्चारिता, खंड जन्म उच्चारिता, खंड जन्म उच्चारिता. हो, कैसे उच्चारल्याबरोबर, नामस्मरण केल्याबरोबर, ऐसे विठोबाचे कैसे उच्चारिता खंडे जन्म. माता जन्म नाही म्हणजे मृत्यूचा संबंध राहणार नाही. पथ्य नाम, पथ्य नाम विठोबाचे, अनेक वाचे न सेवी भवरोगा ऐसे. अनेक काय हेच त्याच्याकरता औषधे, भवरोगा ऐसे. पथ्य नाम विठोबाचे, अनेक वाचे
नशिबी आईसे विठोबाचे उच्चारिता खंडे जन्म आईसे विठोबाचे नाम कैसे विठोबा रखुमा हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय 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 विठोबा हरी जय 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 हरी जय जय हरी जय ज्ञानेश्वर ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज ऐसे विठोबाचे कैसे वसू न शके पाप ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम कैसे वसू न शके पाप ऐसे विठोबाचे जाय त्रिविध तो ताप आणि प्रत्येक जीवाला दुःखाला जन्म मरणाला कारण असलेली जी माया आहे त्या नामसाधनेमुळे तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम असो या अभंगाच्या काही चरणाचा थोडक्यात शब्दशार्थ मी आपल्या समोर ठेवला. उपस्थित सर्व गुणीजन गायक वादक सर्वांच्या उपस्थितीत झालेली सेवा भगवंताच्या ज्ञानोबराय तुकोबराय यांच्या चरणी समर्पित करून सेवेला आपण या ठिकाणी पूर्णविराम देतोय. ज्या मातोश्रींचं पुण्यस्मरण म्हणून आपण ही सेवा केली या कीर्तन सेवेचं पुण्य त्या मातोश्रींना प्राप्त हो हीच भगवत चरणी प्रार्थना. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय आ बोलले कोरे वेडे वाकडे उतरे करा क्षमा परद महाराज आ नाही उचारिला अधिकार मी आपला करा क्षमा परद तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पायापैकी करा क्षमा परद महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम तुकाराम एक वर्षापूर्वी कैलासवासी गंगा भागीरथी जनाबाई भीमाजी आव्हाड आपल्या गावातील एक प्रतिष्ठित भाजीपाल्याचे व्यापारी बाळासाहेब आव्हाड यांची माऊली या कुटुंबाची माऊली एक वर्षापूर्वी आपणाला सोडून गेली सर्वांना सोडून गेली. महाराजांनी त्याच उद्देशाने या ठिकाणी जे कीर्तन केलेले आहे की मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याचा मृत्यू हा अटळ आणि आजचं जे कीर्तन झालं महाराजांनी सांगितलं सर्वांनी ऐकलं. रमेश महाराजांनी महाराजांच्या बद्दल जे काही सांगितलं तर शेवटच्या वेळेला भावनिक कीर्तन करून या माऊल्यांच्या डोळ्यातून पाणी काढण्याचा कार्यक्रम आज झालेला नाही. त्यामुळे आजचं कीर्तन जे आहे हे कीर्तन रूपी प्रत्येकाने कान लावून जे ऐकलेलं आहे असं कीर्तन आतापर्यंत जे काही गुणीजन महाराज आहे जे काही अभ्यासू महाराज आहे ज्यांचा गाथा असेल अशा महाराजांकडनं ते आपल्याला ऐकायला मिळतं. आणि तेच कीर्तन आज हरिभक्त परायण झांबरे महाराजांनी आपल्याला त्यांच्या अमृतवाणीतून ऐकवलं. त्यांचं मी आपणा सर्वांच्या वतीनं गावाच्या वतीनं उपस्थितांच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. आणि ह्या माऊलीला भावपूर्ण अशी आपणा सर्वांच्या वतीनं आदरांजली अर्पण करतो. या ठिकाणी विनायकराव आहे रघुनाथ आहे दोन दोन शब्द बोलतील सर्वांनी थांबा. ज्या माऊलीला आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं ते आमचे मित्र बाळासाहेब भीमाजी आव्हाड यांच्या मातोश्री जनाबाई भीमाजी आव्हाड यांचं प्रथम वर्ष साधाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त सुरेश महाराजांनी यांनी अतिशय उत्कृष्ट केलं. त्यांचे आभार मानतो. आपण सर्व उपस्थित राहिले आपले आभार मानतो व या माऊलीला आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या गावच्या वतीनं भावपूर्ण
त्या गावातील अत्यंत आमच्या जवळच्या आत्या कैलासवासी जनाबाई भीमाजी आव्हाड यांचं 1 वर्षापूर्वी निधन झालं. त्यानिमित्त त्यांचं कीर्तन झालं. ते आमच्या जवळचे स्नेह आणि आमच्या जवळचे लाडके हरिभक्तपरायण जांभळे महाराज यांना अत्यंत जीवनावर आणि जीवनात माणसाला दुःख कसं आणि सुख कसं याच्यावर विषयावर त्याने विषय झाला. कारण महाराजांनी सांगितलं का आपण सोडून आपण नेहमी बघतो महाराज आपण सोडून कुठल्याही बाजूला जात नाही आणि कोणाचंही कधी नाव घेत नाही. आपण बघतो याचं नाव घे त्याचं नाव घे आणि वया म्हण कीर्तनामध्ये काहीतरी गाणे म्हण हा प्रकार सुद्धा महाराजांना सांगायचा. पण खरंच आहे महाराज संप्रदायाच्या व्यासपीठावर असा प्रकार होणं चांगलं नाहीच. कारण तुमच्यासारखे माणसं आता कमी झालेली. कारण संप्रदायामध्ये आता बरेच लोक बाजूला वाद चालले आहेत. कारण लोकांना कसं लागतं हसरा खेळा आणि कीर्तनामध्ये मनोरंजन लागतं. त्या पद्धतीनं थोडे जुने संप्रदाय लोक थोडेसे काटा करतात. कारण जुना संप्रदाय हा अत्यंत गाठ्यातून अत्यंत ज्ञानेश्वरीमधून वहीम मांडणारा आणि वहीमधून कीर्तन करणारा माणूस आता कमी राहिले. त्यामध्ये एक आपले जांभळे महाराज आज आमच्या आत्या जनाबाई अत्यंत या माऊलीनं अत्यंत कमाल कष्ट करून एक कुटुंब चांगलं मोठं केलं. कारण या माऊलीला आमचे भीमा बाबा जाऊन आज 10-20 वर्ष झाले. त्यानंतर या माऊलीला हा प्रपंच सांभाळला. त्याच्यामागं बाळासाहेबांना सुद्धा चांगला या कुटुंबाला चांगला ओळख लावलं. कुटुंबाला सुद्धा चांगल्या कुटुंबात उदाहरण केला. अत्यंत ही माऊली साधी भोळी होती पण कडक स्वभावाची होती. अत्यंत तिला खोटं कधीही चाललं नाही. त्या पद्धतीने ही माऊली वागली. अत्यंत या माऊलीनं सुसंस्कारी जीवन जगलं. तेव्हा एकच म्हणजे परमेश्वरा या आव्हाड परिवाराचं शक्ती दे अशी माझ्या वतीने माझं नांदुरची गावाच्या वतीनं आणि या माऊलीने चांगली सदगती दे चांगली जागा दे. या कुटुंबाला जे दुःख झालंय दुःख भरण्याची शक्ती दे अशी माझ्या सर्वांच्या वतीनं बाबा माऊलीला श्रद्धांजली वाटतो. हे बघा सर्वांना या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. कृपा करून जेवल्याशिवाय कुणी जायचं नाही. या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये अनेक चांगले नामांकित असे गायक होते. तसेच वादक पखवाज वादक कीर्तनकार मुकुंदराज हे दापोलगावच्या अतिशय जवळची आणि अतिशय जवळ आणि ओळखीचे झाले असल्यामुळं विजय महाराज या ठिकाणी हजर राहिले. चिंतामण महाराज आहे. शेळके महाराज आहे. त्याचप्रमाणे महाराजांच्या मनाला त्यांनी साऊंड सिस्टीम चांगली दिली त्यांचं पण या ठिकाणी आभार. हरिभक्तपरायण राम खांडेकर त्यांचाही आभार. संत भगवान बाबा साऊंड त्यांनी चांगल्या प्रकारची सेवा दिली त्यांचं पण आभार. सर्वांनी या ठिकाणी जेवणासाठी पंक्ती धरा. तुमची जेवणाची वाढण्याची सगळी व्यवस्था होईल. जेवणाची कुणी जाऊ नये अशी ह्या परिवाराची आग्रहाची विनंती आहे.